हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मग मी प्रगती माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बटाटा मटार पुलाव, म्हणजे व्हेज पुलाव. तर त्याच्यासाठी मी साहित्य बघा, शिमला मिरची घेतली, मटार घेतले, बटाटे चिरून घेतले, कांदे 3-4 कटिंग करून घेतले, त्याच्यानंतर लसूण घेतली. तर आता पातेलीत तेल टाकते मी. भात मी तुम्ही बघू शकता पहिला मी वाफवून घेतला आहे. त्याच्यानंतर त्याच्यातलं ते पाणी काढायचं आहे. 90% भात शिजवून त्याच्यातलं पाणी काढून टाकतात. सो मी तसं करून ठेवलं आहे. आता तेलमध्ये दालचिनी टाकली आहे, काली मिरी, लवंग, त्याच्यानंतर राई जिरं टाकायचं आहे. चांगलं तडतडून घ्यायचं मस्त, आणि मग बाकीचे मसाले आपल्याला ॲड करायचे. तर मला राईस हा येलो पाहिजे, त्याच्यामुळे मी मिरच्या टाकल्यात. तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. तर मी मिरच्या 3-4 मिरच्या टाकल्यात. मिरच्या तिखट आहेत त्याच्यामुळे कमी टाकल्यात. तुम्हाला जसं पाहिजे तेवढ्या तुम्ही टाकू शकता. आणि मग कांदा टाकायचा आहे. कांदा छान असं सॉफ्ट होईपर्यंत हे करून घ्यायचं, आपल्याला जरा शिजवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती मी कांदा फ्राय करायला ठेवला आहे, म्हणजे तो सॉफ्ट होतो. फास्ट गॅसवर केला तर तसं करपतो, त्याच्यासाठी. कांदा हळूहळू सॉफ्ट झाला तर आपण बटाटे आणि ते मटार आहे ते टाकूया, कारण ते पहिले आपण वाफवून घेतलेले नाही आहे. इन्स्टंट बनवायचं असेल तर वाफवून घेत नाही, लगेच बनवायचं असेल तर. पण जर खूप लोकांचं बनवायचं असेल तर मग वाफवून वगैरे मी घेते. पण आता वेळच नव्हता माझ्याकडे. मुलांची अगदीच लगेच बोलली की मम्मी आज पुलाव बनव, तर मग मी तयारी केली. जी घरी होतं तेच भाज्या वापरल्या. भाज्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. याच्यामध्ये फ्लावर, बीन्स, अजूनही गाजर वगैरे जे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे फक्त मटार, शिमला मिरचीच होते, तर मी ते यूज केले. छान हे असं कांदा टॉमॅटो बोलते मी, कांदा, बटाटा आणि मटार छान असं शिजवून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकते म्हणजे पटकन शिजेल. तर मटार हे आपले ओल्या शेंगा होत्या त्याचेच आहेत, फ्रोजन असते ते लगेच होतात. आणि बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो. राईस म्हटलं की तेल खूप लागतं खरं तर, नाहीतर मग त्याला ती आपल्याला जी पाहिजे ती टेस्ट येत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही तूपही टाकू शकता. थोडा वेळ त्याला अगदी शिजवून द्यायचं आहे छान, आणि फ्राय करून घ्यायचं आहे कांदा, बटाटा आणि मटार. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात मसाला ॲड करायचे. थोड्या वेळाने चेक करत राहायचं की आपलं मटार वगैरे शिजलेत का. तर माझे थोडं शिजले होते, थोडे म्हणजे बहुतेक 90% शिजले होते मटार आणि बटाटा. तर मी शिमला मिरची टाकली आहे, आणि हा एव्हरेजचा पुलाव मसाला जो मिळतो तो टाकला आहे मी. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट मी अगदीच लास्टला टाकणार आहे, कारण आधी टाकली ना तर ती चिटकते. तर आलं लसूण पेस्ट आता आपण टाकून घेऊया. मी घरीच बनवली होती, तर मी टाकून घेतले. छान मिक्स करून घ्यायचं, कारण शिमला मिरची एकदम शिजलेली छान नाही लागत, ती थोडी कच्चीच असलेली छान लागते. पाव चमचा हळद टाकली, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा मी चिकन मसाला पण टाकते. थोडंसं लाल तिखट टाकायचं आपल्याला. पुलाव मसाला अजून एक पॅकेट होतं ते टाकले, कारण राईस आपला जास्त आहे. तर अगदी पाव चमचा मी लाल तिखट टाकले, फक्त कलरसाठी. थोडासा असा एकदम येलोही नाही, थोडासा कलर येण्यासाठी, कारण फूड कलर कोणताही यूज करत नाही.
म्हणून शक्यतो बिर्याणीमध्ये वगैरे आपण घरी बनवत असेल तर फूड कलरची खरं तर गरज नाही. मी भात घेतला होता वाफवून, त्याच्यामध्ये मी तमालपत्र, मोठी वेलची, छोटी वेलची असे खडे मसाले जे असतात ते ॲड केले होते. आणि आता हा भात आहे पूर्ण असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आम्ही छान एकदम असं मिक्स करून घेते. जास्त क्वांटिटी त्याच्यामुळे मला खरंच जमत नाही, मी मुलाकडून घेते मिक्स करून. माझ्या हात लगेचच दुखायला लागतं. तर माझा मुलगा मिक्स करून देतोय. माझी दोन्ही मुलं मला स्वयंपाकात वगैरे मला खूप मदत करतात, कारण त्यांना ते इमर्जन्सी पाहिजे असतं, त्याच्यासाठी ते काही करायला तयार असतात. चवीप्रमाणे त्याच्यात मीठ टाकायचं आहे. मी भात शिजताना भातात मीठ टाकलं होतं, भाज्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं, पण एकदा टेस्ट करून परत आपल्याला कमी वाटलं तर मीठ ॲड करायचं त्याच्यात. तर मी थोडंसं पाव चमचा बरंच मीठ ॲड करते, पूर्ण छान असं मिक्स करून घेते. तर राईस तर आपला बऱ्यापैकी झाला आहे, तर त्याला झाकण मारून ठेवायचे वाफायला, म्हणजे छान असं मीठ वगैरे व्यवस्थित लागतं त्याच्यासाठी. तर मी त्याच्यावरती झाकण ठेवते. बाकी आपली पुढची तयारी करून घेते. आपल्याला राईससोबत कोशिंबीर हवी, पापड, कोशिंबीर जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता. तर मी कोशिंबीर बनवणार आहे. त्याच मग आपण कोशिंबीरची आता तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी मी टोमॅटो 2 चिरून घेतले, एक मोठी साईज काकडी चिरून घेतली, मिरची चिरून घेतली, कोथिंबीर, दही आहे, शेंगदाण्याचं कूट आणि कांदा. तर टोमॅटो, काकडी, मिरची, कोथिंबीर सगळं ॲड करून घ्यायचं आहे. ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. शेंगदाण्याचं कूटही टाकून घेते मी. शेंगदाण्याच्या कूटनी टेस्ट छान येते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालतं, पण आमच्या घरी आवडतं त्याच्यामुळे शेंगदाणा कूट टाकते. त्याच्यानंतर कांदा ॲड करते. सगळे असे जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि दही ॲड करायचं त्याच्यामध्ये. जास्त दही ॲड केले नाही मी, थोडं थोडं करून ॲड करते, कारण मिक्स करायला जमत नाही नंतर म्हणून. जेवढं लागेल तेवढं दही आपल्याला यूज करायचं आहे. तर मला वाटतं एवढा डब्बा लागतोच दह्याचा, कारण 2 टोमॅटो, 2 कांदे, काकडी अशा पद्धतीने आपला राईससुद्धा झालेला आहे आणि आपली कोशिंबीरसुद्धा झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.